कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील गोदावरी नदी पात्रात रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी धडक कारवाई करत टाटा कंपनीचे 2 डंपर जप्त केले आहेत। या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असून तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली। यावेळी टाटा S912 कंपनीचे 2 डंपर ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधित डंपर चालक व मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी अंदाजे 40 लाख रुपये किमतीचे 2 डंपर तसेच डंपरमध्ये भरलेली सुमारे 2 ब्रास वाळू किंमत अंदाजे 12,000 रुपये ऐकून 40,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डंपर मालक संपत रमेश माळी राहणार मळेगाव थडी, विकास देविदास डांगे राहणार माहेगाव देशमुख, सागर बाळू सोळंसे राहणार खडकी तसेच राजू परदेशी राहणार बेट कोपरगाव यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, माहेगाव, धरणगाव आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। मात्र या प्रकारांवर प्रभावी आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं। या कारवाईनंतर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जातील का, याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।